सन्माननीय सदस्य पहिला उत्तर देऊ द्या, पहिलाच प्रश्न होता यांनी प्रश्न विचारला आणि हा प्रश्न डेव्हलप करण्यासाठी त्यांनी जेवढा वेळ घेतला तेवढ्यापेक्षा दुप्पट वेळेचं उत्तर मी दिलं तर मी कर्तबगार मंत्र्याने देणार ना. मी असं कसं, तुम्ही आमचे विभागाचे दात ओठ काढले. हां, ज्या नागपूरमधनं परिणय फुके आहेत त्या नागपूर नगरपालिकेविषयी त्यांनी उल्लेख केला. महानगरपालिकेविषयी परिणय फुके ज्या वाडी नगर परिषदेच्या बद्दल बोलतायत तिथे कोण आहे नगराध्यक्ष? नाही नाही, नगर कोणाचे आहेत ते? पक्षाचे कोणत्या? आता नाही तसं, आता अरे ऐका तुम्ही, मग तुम्ही 2 महिने ऐका ना, त्यांना बोलू दे. तुम्ही मला विचारलं की हे पाणी कधीपासून जाते. माझी माहिती मी तपासते, पण 2 महिन्यापासून नक्की जाते. तर ऐका जर ऐका, या वाडी नगरपालिकेमध्ये असं डिस्कशन होईल तर मग लॉबी मध्ये पण करू शकतो. वाडी नगरपालिकेमध्ये इथे आपण प्रश्न विचारला तो मुळामध्ये नगरपालिकेचं सांडपाण्याचा विना ट्रीटमेंट पाणी त्या तलावामध्ये जातं. हे तलावामध्ये जात आहे पाणी, याच्या संदर्भामध्ये आम्ही नोटीस पाठवतो, कारण आमचं खात्याचं स्ट्रक्चरच नोटीस पाठवण्यापुरतं मर्यादित आहे. आम्ही याला निधी देऊ शकत नाही. आम्ही याला नोटीस पाठवू शकतो, हे पाणी प्रदूषण होऊ नये, तलावामध्ये जाऊ नये, हे आमचं काम. ते नगरपालिकेला STP सुरू करण्याची सुरुवातच आत्ता झाली आहे. नगरपालिका अस्तित्वात येऊन अनेक वर्ष झाले, पण सांडपाण्यावर प्रक्रिया करण्याच्या संदर्भातली जागृतीच काही आत्ताच्या काळात सुरुवात झालेली. तर या राज्यभरामध्ये एवढे STP तयार होत आहेत आता की पुढच्या काळामध्ये आपल्याला हे पाणी, प्रदूषित पाणी नद्यांमध्ये सोडलं जाणार नाही, याचा विषय आहे. विषय असा आहे की नगरपालिका या एंटिटी लोकल एंटिटी आहेत. नगरपालिका या लोकल बॉडीज आहेत, त्या स्वतंत्र आहेत आणि त्यांना नगरविकास खातं त्याच्या माध्यमातून निधी देतं, त्याच्या माध्यमातून हे विकासाच्या संदर्भामधल्या संकल्पना आखत असतं. त्यांनी सांडपाणी, उद्योगांनी पाणी नाही टाकलं पाहिजे नद्यांना, नगरपालिकांनी अनट्रीटेड वॉटर नाही सोडलं पाहिजे. आणि ह्यासाठी आम्ही नोटीस देतो. 12,000 कोटी रुपये आमच्या खात्याचे येणं आहे नगरपालिकांकडनं, 12,000 कोटी. आम्ही सुद्धा कोर्टात गेलेलो आहोत. परंतु आपण इथे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून इथे बोलत असताना आपण जे स्टेटमेंट करतो ते स्टेटमेंट इथे रेकॉर्डवर जात आहे, समोर माध्यमं बसलेली आहेत. त्यामुळे आपण बोलत असताना ह्या खात्याला दात नाहीत वगैरे म्हटल्यावर तर आम्हाला त्याच्याबद्दल दखल घेण्याची गरज वाटते. एक तर आपण नागपूर महानगरपालिकेचा विषय केला, आपण स्वतः नागपूरमधले आहात, आपण ज्या भागातले आहात तिथला विषय केला. तुम्ही जिल्हा नियोजनमध्ये बोललात, त्या जिल्हा नियोजनचे अध्यक्ष तिथले पालकमंत्री आहेत. आम्हाला तुम्ही 50 कोटी रुपये आणून द्यावे, मी तर चेअरला बोलणार ना. आम्हाला तुम्ही 50 कोटी रुपये, 40 कोटी रुपये जिल्हा नियोजनच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून द्यावा. हा तलाव मी साफ करून या सभागृहाला आनंद वाटेल असं काम करू शकते. आता आमच्याकडे निधीचा अभाव आहे. सरोवराची माझी एक योजना आहे, त्याला या पुरवणी मागण्यामध्ये 0 रुपये मिळालेले आहेत. तर आम्ही काम कसं करणार? आणि आमचं काम काय? आमचं काम नोटीस देणे आहे. अधिकारी आमचा काय करू शकतो? तो नोटीस देऊ शकतो. सकाळी एक जण लोकप्रतिनिधी म्हणलं की नोटीस देणार आणि पैसे काढणार. आता हे म्हणतात नोटीस देणार नाही, असं नाही चालणार. आपल्याला ह्या सगळ्यांना मिळून हे काम करायची गरज आहे. आता इथे अर्बन डेव्हलपमेंट विभागाने यामध्ये STPचा निर्णय घेतलेला आहे. ह्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं त्यांनी बरंच सांगितलं, ते नगरसेवक असताना काय केलं तिथपासून आजपर्यंत. पण 11 MLDचं STP इथे मंजूर आहे. त्याचं जवळपास 86% काम पूर्ण झालेलं आहे. आणि ते जे आमचं हे आहे STP आहे तो 30 ऑगस्ट 2026 पर्यंत ते काम पूर्ण होणार आहे. मग आता हे STPला काम होण्यासाठी 1.5 ते 2 वर्ष लागतं STP उभारण्यासाठी, आणि ते काम पूर्ण होईल. त्यामुळे हे सांडपाणी ट्रीटेड होऊन मग तलावात सोडलं जाईल. या तलावातून आपण इथून हिंगणा MIDC ते पाणी उचलते. ती हिंगणा MIDC त्यांच्याकडे ते पाणी ट्रीट करते, कारण ते अत्यंत पोल्युटेड पाणी आहे, ह्याच्यात काहीच वाद नाही. ते ट्रीट केल्यानंतर ती हिंगणा MIDC ते पाणी तिथल्या उद्योगाला देते. उलट त्यांचीच तक्रार आता आहे की एवढं पोल्युटेड पाणी आहे या नगरपालिकेमुळे
की आम्हाला ते पाणी ट्रीट करण्यासाठी अडचण होते. म्हणजे अशी परिस्थिती, म्हणजे MIDCनी व्यवस्था लावली, उद्योग विभागाचं आणि आमचं कर्तव्य जॉईंटली आम्ही ते केलेलं आहे. पण नगरपालिकेच्या या व्यवस्था होण्यासाठी या पूर्ण राज्याला 2-3 वर्ष अजून वाट बघावेच लागणार आहे. 46% पाणी फक्त आपण ट्रीट करतो आणि हे चुकीचं आहे, अक्षम्य आहे, ठीक आहे, पण याच्याबद्दलची जागृती अशातच सुरू झालेली. त्यामुळे हे असं इथे केलेलं आहे. आता हे तुम्ही मला जो स्पेसिफिक प्रश्न विचारला ते त्या काम 30 ऑगस्टपर्यंत सुरू होईल. त्याचबरोबर मला इथे माझ्या अधिकाऱ्यांनी काही हेळसांड केली असं कुठेही नजर नाही आली. त्यांनी नोटीस दिलेली आहे, त्यांनी वेळोवेळी भेट दिलेली आहे. पण आता तलावांचं सन्माननीय आमचे बावनकुळे साहेब, त्यांच्या मतदारसंघातला कोराडीचा तलाव आहे, यांचा तलाव आहे, आपला पवईचा लेक आहे, सगळ्या ठिकाणी मी भेट देते. तिथे जलपर्णी होते, कारण तिथे फॉस्फेट वाढतं, कारण आपल्या सांडपाण्यातून जे आपण साबण वगैरे वापरतो त्याच्यातून फॉस्फेट पाण्यामध्ये जातं आणि त्याच्यानी जलपर्णी निर्माण होते. आता ही जी केस त्यांनी उल्लेख केला ना, त्याचा या पर्यावरणाचा विषय नाही. ती केस एकेकाळी ढगफुटी झाल्याने त्या तलावामध्ये, नाग नदीमध्ये पूर आला आणि त्या पुरामुळे 3-4 गावांमध्ये पाणी गेलं आणि त्या पाण्याच्या संदर्भामध्ये ती झालेली केस आहे. त्याच्या संदर्भामध्ये ती जी कमिटी आहे ती गेलेली आहे आणि सामाजिक कार्यकर्ते कोर्टात गेलेले आहेत आणि त्याच्यावरचा तो विषय आहे. तो काही पर्यावरणाशी संबंधित एकटा विषय नाही आहे. तो विषय ढगफुटीमुळे झालेल्या पुरामुळे झालेल्या नुकसानीच्या संदर्भातला विषय. त्याच्यामधला एक भाग आहे तिथे जलपर्णी असल्यामुळे पाणी अडू शकतं जलपर्णीत कचरा येऊन. पण जेव्हा ढगफुटी होते आपल्याला माहिती आहे पाण्याचा प्रवाह किती हेवी असतो, तर ते पाणी काही जलपर्णीमुळे होल्ड करू शकत नाही. त्याच्यापेक्षा त्याचा प्रवाह जास्त असतो, ते जातं, ते 4-5 गावात शिरलेलं आहे. हे पर्यायाने सगळंच पर्यावरण. तसं तर इथे बसलेला प्रत्येक माणूस पर्यावरण दूषित करतोय, कारण ऑक्सिजन घेतोय आणि कार्बन डायऑक्साईड सोडतोय. आपण AC मध्ये बसलेलो आहे, आपण लाईट लावलेली आहे भर दिवसा, तर आपण पर्यावरणाचं ऱ्हासच करतोय. तेच सांगते, कारण आपण प्रोजेक्ट करतो एक पर्यावरणामध्ये, आपण कुठलीही गोष्ट आपण करतो तर हे सगळं आपण पर्यावरणामध्ये काय टाकतोय, एक्सक्रिशन टाकतोय. त्याला ट्रीट करायची गरज आहे. आता कार्बन डायऑक्साईड कसा ट्रीट होईल, नीलमताईंनी सांगितलं त्याप्रमाणे कार्बन डायऑक्साईड घेतलं तर माणूस वर जाईल, तर ते आपल्याला नाही करायचं. तर ते जास्तीत जास्त कार्बन डायऑक्साईड वापरणारे आपल्याला प्लांट लावायचे, जे ऑक्सिजन बाहेर देतील आणि आपल्याला श्वासाला त्रास होईल, आपल्याला त्रास होणार नाही आणि प्रदूषणाला आपल्याला मदत करते. त्यामुळे आम्ही हे सगळे उपाययोजना केलेल्या आहेत. पण एका विभागाचं हे काम नाही, हे अनेक विभागांचं मिळून काम आहे. संयुक्त विद्यमानाने करायचं. आणि नागपूरमध्ये स्वतः सन्माननीय मुख्यमंत्री आहेत, स्वतः बावनकुळे साहेब पालकमंत्री आहेत, तर या त्यांच्या स्वतःच्या अडचण निर्माण झाली. तर यांनी जर ठरवलं तर या राज्याला काही निधीची कमी पडू शकत नाही. परिणय फुके त्यांचे लाडकेच आमचे विधान परिषदचे सदस्य आहेत. त्यांनी जर मुख्यमंत्र्यांना आग्रह केला आणि बावनकुळे साहेबांना पालकमंत्री म्हणून आग्रह केला आणि त्यांनी आम्हाला भरभरून निधी दिला, तर हे प्रश्न आम्ही पुढच्या अधिवेशनापर्यंत येऊ देणार नाही, इतके चांगल्या पद्धतीने सोडवू शकू असं मी सभाला. संजय वेंडे. नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर रहा, इतरांपेक्षा एक पाऊल पुढे.